आज मी तुमच्यासोबत जीवन आणि यरुशलेम माता या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू इच्छितो. सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. समजा की एखाद्याने सलग 40 वेळा लॉटरी जिंकली होती. तुम्हाला असे वाटते का की हे शक्य आहे? लोकांना असे वाटणार नाही का हा योगायोग असू शकत नाही, किंवा कोणीतरी याची योजना आखली असेल? यशाची कमी शक्यता असल्याच्या घटनांसाठी कोणीही असा विचार करेल. मग आपण जे येथे आहोत त्यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. मनुष्य फक्त प्रथिनांचा समूह आहे. एक प्रथिने तयार होण्यासाठी अमिनो आम्ल अचूक क्रमाने जुळले पाहिजे. प्रक्रिया खरोखरच उल्लेखनीय आहेत. सुमारे 20 विविध प्रकारांचे अमिनो आम्ल असतात. एखाद्या व्यक्तीसाठी जीवन जगण्यासाठी सर्व काही पूर्णपणे संरेखित होण्याची शक्यता सलग 40 वेळा लॉटरी जिंकण्यापेक्षा जास्त कठीण आहे. हे अविश्वसनीय आहे की आज आपण येथे आहोत, जरी शक्यता खूप आहे. जेव्हा आपण विचार करतो की परमेश्वराने आपल्याला अकल्पनीय अडचणींमधून या ठिकाणी आणले आहे, तेव्हा आपण येथे एकत्र राहण्याची परवानगी दिल्याबद्दल आभार मानतो. परमेश्वराने आपल्याला या जीवनाच्या प्रणालीला जी त्यांनी निर्माण केली आहे, कधीही काय करू नये असे सांगितले आहे. त्याच्यामध्ये भर घालू नका आणि त्याच्यामधून काढून टाकू नका. तुम्ही जैव अभियंताकडून ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बद्दल ऐकले नाही का? एखादी छोटीशी चूक देखील एखाद्या व्यक्तीला एक मनुष्य म्हणून आपली भूमिका योग्यरित्या पूर्ण करण्यापासून रोखेल. जसे की परमेश्वराने या सर्व गोष्टींची अचूक मांडणी केली आहे, म्हणून परमेश्वराने मानवजातीला दिलेले बायबलचे वचन बदलले जाऊ नये. म्हणून बायबलच्या शेवटी परमेश्वराने आपल्याला कोणते वचन दिले आहे? परमेश्वराच्या वचनांमध्ये काहीही भर घालू नका आणि त्यामधून काहीही काढून टाकू नका. असे का आहे? आपल्याला स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी, जेथे सार्वकालिक जीवन अस्तित्वात आहे. बायबलच्या शेवटी परमेश्वराने यावर जोर दिला आहे. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. आत्मा व वधूही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. वचन 18. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील, बायबलमधील वचनांचा अर्थ, त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. वचन 19. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील, त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. तुम्हाला काय वाटते? परमेश्वराच्या वचनांबद्दल त्यांनी एक नियम स्थापित केला की मनुष्य जातीने त्यांचे वचन बदलू नये. आपले जीवन टिकवण्यासाठी सर्व शक्तिमान परमेश्वराने, ज्यांनी प्रथिनांच्या या समूहाला मनुष्य म्हटले, आपल्याला मौल्यवान बायबल दिले.
त्यांच्या निष्कर्षांमध्ये त्यांनी म्हटले की मनुष्य जातीने आपले वचन कधीही बदलू नये. आज असंख्य चर्च आणि संप्रदाय आहेत आणि बरेच लोक बायबलचा गैरसमज करतात. म्हणून आपण स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यामध्ये पोहोचण्यात अपयशी ठरू शकतो, जेथे मृत्यू, शोक, रडणे किंवा वेदना नाहीत आणि फक्त सार्वकालिक आनंद आणि हर्ष अस्तित्वात आहे. जसे की परमेश्वराने आपल्याला त्यांचे वचन बदलू नये असे सांगितले असल्याने चर्च ऑफ गॉड त्यांच्या शिकवणींचे पालन करत नाही का? आज आपण आपल्या आजूबाजूला अनेक चर्च पाहू शकतो. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अनेक फरक आहेत. जर एखाद्याला येशूने आणि प्रथम चर्चने अनुसरलेल्या शिकवणी पाहायच्या असतील तर आपल्या चर्चमध्ये येणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा अनेक अमिनो आम्ल एकमेकांशी जोडले जातात आणि योग्य ठिकाणी असतात तेव्हा ते एक प्रथिने बनतात. संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये परमेश्वराने मनुष्यांना निर्माण केले, म्हणून त्यांच्यामध्ये कोणताही बदल किंवा भर पडू नये. जर परमेश्वराने बनवलेल्या पद्धतीपेक्षा वेगळे काही घडले तर ते मानवांना बोलणे, चेतना, दृष्टी आणि संवेदना सक्षम होण्यापासून रोखेल. त्याचप्रमाणे परमेश्वराने म्हटले, बायबलमध्ये काहीही बदल करू नका, कारण की त्यांनी सर्व दिशानिर्देश दिले आहेत, म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकेल जसे त्यांनी मनुष्यांना निर्माण करताना केले होते. जसे की ते अशा प्रकारे स्थापित झाले आहे, म्हणून मनुष्यजातीने त्यांना कधीही बदलू नये. मात्र अंधकाराच्या युगामध्ये शब्बात दिवसाचे सत्य नाहीसे झाले. हे इसवी सन 321 मध्ये गायब झाले, जसे की आपल्याला प्रथम चर्चच्या इतिहासाद्वारे माहीत आहे. याशिवाय मूर्तीपूजक धर्माच्या विविध परंपरा चर्चमध्ये आल्या, जसे की त्या परमेश्वराच्या आज्ञा होत्या. त्यामुळे काही लोक विचारू शकतात, चर्च ऑफ गॉड रविवारची आराधना का करत नाही? कोणताही क्रूस का नाही? चर्च ऑफ गॉड ख्रिसमस का पाळत नाही? हे नवीन प्रश्न विचारतात. मात्र अशा परंपरा परमेश्वराच्या आज्ञा नाहीत किंवा बायबलच्या 66 पुस्तकांमध्ये आढळतात. परमेश्वराने आपल्याकडून काय मागितले? त्यामध्ये कधीही काहीही भर घालू नका आणि काहीही काढून टाकू नका. गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारल्याने सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याच्या दाराचे काय होईल? ते उघडले जाईल. तसेच परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले नाही का? मग जगातील अनेक चर्च फक्त पिता परमेश्वरावर विश्वास का ठेवतात? चर्च ऑफ गॉड पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवते. मग बायबल आपल्याला खरोखर सांगते का की फक्त पिता परमेश्वराचे अस्तित्व आहे? किंवा असे म्हणते का की माता परमेश्वराचे देखील अस्तित्व आहे? आपण याविषयी समजू नये का? या आपण 2 कोरिंथियकास अध्याय 6 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. 2 कोरिंथियकास अध्याय 6 वचन 17. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला काय पिता असा होईल आणि तुम्ही मला व्हाल. मला
पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. परमेश्वराने मनुष्यजातीला जे प्रकट केले त्यानुसार त्यांनी म्हटले, मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. परमेश्वराने स्पष्टपणे उल्लेख केला की त्यांची मुले अस्तित्वात आहेत. पिता, पुत्र आणि कन्या ही पदवी कुटुंबामध्ये वापरली जाते. मग जर आपण पृथ्वीवरील कुटुंबाचा विचार केला तर फक्त पिता आहेत का? फक्त एक मुलगा आहे का? फक्त एक मुलगी आहे का? काहीतरी गहाळ नाही का? परमेश्वराने या पृथ्वीवरील प्रणालीची स्थापना केली. ते परमेश्वर आहेत ज्यांनी सर्व काही निर्माण केले आणि सर्व काही जेथे असले पाहिजे तेथे ठेवले. यामुळेच त्यांना सर्वांचा प्रभू म्हटले जात नाही का? बायबल म्हणते की पिता, पुत्र आणि कन्या आहेत आणि तरीही कोण गहाळ आहे? माता गहाळ आहे. बायबल फक्त पिता परमेश्वराबद्दलच उल्लेख करते का? माता परमेश्वर देखील असू शकत नाही का? माता परमेश्वराचे अस्तित्व आहे. आज आपण बायबलच्या माध्यमातून याची पुष्टी करूया. ज्याप्रमाणे परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडावर तपशीलवार शासन करतात, त्याचप्रमाणे ते प्रथिनांच्या गठ्ठ्यांशिवाय काहीच नसलेल्या मानवांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी अद्भुत प्रवासात प्रचंड प्रयत्न करतात. जेव्हा नवजात अर्भक असते तेव्हा असंख्य अमिनो आम्ल आणि प्रथिने यांचा संवाद असतो. बाळ किती उंच वाढेल किंवा त्यांना कोणते आजार होऊ शकतात या गोष्टी देखील अगोदरच तयार केलेल्या आहेत. यालाच शास्त्रज्ञ ह्युमन जिनोम मॅपिंग म्हणत नाहीत का? ते म्हणतात की आपण त्या सर्वांसह जन्माला आलो आहोत. हे फक्त परमेश्वरच करू शकतात. परमेश्वराने आपल्याला ताकीद दिली, मी जे केले आहे त्यात काहीही बदल करू नका. मग ही बाब माता परमेश्वराबद्दल आहे. जगातील इतर सर्व चर्च प्रभू आणि पिता अशी हाक मारतात. जेव्हा आपण म्हणतो आमचे चर्च ऑफ गॉड माता परमेश्वरावर विश्वास ठेवतात, तेव्हा ते म्हणतात, अरे हे विचित्र नाही का? सर्व लोकांनो, आज आपण बायबलमध्ये याच्या निष्कर्षाकडे पाहूया. गलातीकारास अध्याय 4 वचन 26 वर एक दृष्टी टाकूया. गलातीकारास अध्याय 4 वचन 26 मध्ये असे म्हटले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून. येथे वर हा शब्द स्वर्गाला दर्शवतो. स्वर्गात असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? मग स्वर्गात कोण आहे? ते फक्त पिता परमेश्वर आहे का? नाही. स्वर्गामध्ये देखील आपल्याकडे कोण आहे? ती आपली माता आहे. या आपण 27 पाहूया. शास्त्रात असे लिहिले आहे, अगं वंदे, तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. वचन 28, बंधुजनो, इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात, परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहो. येथे वचन 31 मधील स्वतंत्र स्त्री आपली माता आहे, जी वचन 26 मध्ये स्वतंत्र आहे. म्हणून वचन 31 उल्लेख करते की आपण मातेची मुले आहोत. तुम्ही बायबल सोसायटीला भेट दिली आणि बायबलमध्ये माता हा शब्द टाकला? नाही, तुम्ही नाही केले.
बायबलच्या सर्व आवृत्त्यांमध्ये लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. मग ते बायबलमधून वचन का काढून टाकतील? हे विचित्र नाही का? ते परमेश्वराच्या वचनांमध्ये भर घालू नये किंवा त्यामध्ये न काढण्याच्या आज्ञेचे उल्लंघन का करतात? आधी सांगितल्याप्रमाणे अंधकार युगामध्ये चर्च मूर्तीपूजक बनले होते. हे अधिकृतपणे मान्यताप्राप्त चर्च इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे. त्यांनी येशूच्या काळापासून इसवी सन 321 पर्यंत विश्वासूपणे शब्बात दिवस पाळला. जेव्हा रविवार हा अधिकृतपणे विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला, प्रथम चर्चचा इतिहास ते इसवी सन 500 या पुस्तकामध्ये पृष्ठ 132 असे लिहिले आहे की रविवारचा ख्रिस्ती अर्थ नव्हता. इसवी सन 321 ला किती वर्षे झाले आहेत? जवळपास 2000 वर्षे उलटून गेली आहेत, हो ना? म्हणून सर्व चर्च आज रविवार हा उपासनेचा मूळ दिवस असल्याप्रमाणे पाळतात. मात्र येशू, प्रेषित आणि प्रथम चर्चच्या संतांना रविवारच्या उपासनेबद्दल माहीत नव्हते. स्वर्गात जा आणि प्रेषित पेत्राला विचारा, तो म्हणेल, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? पुढे जा आणि प्रेषित पौलाला विचारा, तो विचारेल, रविवारची उपासना? खरोखर असे काही होते का? प्रथम चर्चमध्ये रविवारची उपासना नव्हती. हे 4थ्या शतकापर्यंत म्हणजे इसवी सन 321 मध्ये अस्तित्वात नव्हते. येशूच्या मृत्यूनंतर जवळपास 300 वर्षांपर्यंत ही परंपरा अस्तित्वात नव्हती. हे स्पष्ट होत नाही का? शिवाय ख्रिसमस कधी सुरू करण्यात आला? हे फक्त 354 मध्ये सुरू करण्यात आले होते. पण आता जगभरात ख्रिसमस हा येशूच्या जन्माच्या दिवसाप्रमाणे पाळला जातो, हो ना? बायबलमध्ये परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वराने आज्ञा दिली, जर तुम्ही बायबलमध्ये काही जोडले तर मी तुम्हाला नाश करीन. जर तुम्ही त्यांच्यामधून वचन काढून टाकले तर मी तुमच्याकडून स्वर्गाच्या राज्याचा वाटा काढून घेईन. असे असले तरी इसवी सन 321 मध्ये शनिवारची उपासना रविवारच्या उपासनेत बदलली आणि 354 मध्ये ख्रिसमस प्रकट झाला. याशिवाय 6व्या शतकात चर्चच्या शिलालेखांच्या शिखरावर क्रूस उभारण्यात आले. प्रथम चर्चमध्ये क्रूस नव्हता किंवा रविवारी शब्बात पाळला नव्हता. हे बायबलमध्ये किंवा प्रथम चर्चच्या इतिहासामध्ये नाही. हे लक्षात घेऊन गलतीकारास अध्याय 4 कोणी लिहिले? हे प्रेषित पौलाने लिहिले होते. अर्थात हे मनुष्याद्वारे लिहिले गेले होते, पण ते परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होते. गलतीकारास अध्याय 4 वचन 26 म्हणते, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. शतकानंतरही हा मूळ मजकूर बदलला जाऊ शकला नाही. बायबल ठामपणे समजावते की आपली स्वर्गीय माता असली पाहिजे. हा संदेश फक्त नवीन करारातच नाही तर प्रथम चर्चमध्ये देखील नोंदवला गेला आहे, पण जुन्या करारामध्ये देखील आहे. हे प्रकट करते की परमेश्वराच्या राज्यात माता परमेश्वराचे अस्तित्व आहे. या आपण याची खात्री करूया. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 मध्ये असे लिहिले आहे, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा. येथे परमेश्वर मनुष्याला निर्माण करत आहेत. निर्माण प्रक्रियेदरम्यान त्यांनी म्हटले आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य आणि काय असा मनुष्य आपण करू.
जगातील सर्व चर्च शिकवतात की एका परमेश्वराने मानवी जीवन निर्माण केले. मात्र त्यांचे बायबल मी आता वाचत असलेल्या बायबलपेक्षा वेगळे नाही. त्याच वाक्याची नोंद आहे, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. दुसऱ्या शब्दांमध्ये, मनुष्य आपण निर्माण करू. सर्व लोक म्हणतात एका परमेश्वराने मनुष्य जातीला निर्माण केले. पण या वचनातील शब्दांबद्दल तुम्हाला काय वाटते? हे आपल्याला स्पष्टपणे दाखवते की ते फक्त एकच परमेश्वर नव्हते. काही लोक अजूनही आग्रह करतात की भाषांतरामध्ये चूक होऊ शकते का? पण मूळ बायबलमध्ये देखील असे लिहिले आहे, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. याचा अर्थ आहे की मानवजातीला निर्माण करणारा निर्माणकर्ता परमेश्वर फक्त एक नाही. आपण हा शब्द एका व्यक्तीला दर्शवतो का? ही एकवचनी संज्ञा नाही, पण अनेकवचनी संज्ञा आहे. या आपण वचन 26 पुन्हा पाहूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवरील रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. आणि कोण निर्माण झाले? नर व नारी अशी ती निर्माण केली. ते कोणाच्या प्रतिरूपात निर्माण झाले होते? परमेश्वराच्या प्रतिरूपात. परमेश्वरने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि नर व नारी निर्माण केले. पुरुष परमेश्वराच्या नर प्रतिमेची प्रतिकृती म्हणून निर्माण केले गेले आहेत. हे खरे नाही का? स्त्रियांबद्दल काय? ते परमेश्वराच्या नारी स्वरूपाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. सर्व नर स्वरूपाची मानवजाती परमेश्वराला दर्शवतात, जे पिता परमेश्वर आहेत. मग मानवजातीने नारी स्वरूप असलेल्या परमेश्वराला काय म्हटले पाहिजे? हे सोपे आहे. येथून इतर लोकांचे मार्ग चर्च ऑफ गॉडच्या मार्गापेक्षा वेगळे आहेत. काहीही बदल करू नका. या परमेश्वराच्या शब्दानुसार याविषयीचा विचार करा. स्पष्टपणे फक्त पिता परमेश्वरच नाही, तर आणखी कोणाचे अस्तित्व असले पाहिजे? हाच खरा विश्वास आहे. फक्त जुन्या करारामध्येच नाही, पण नवीन करारामध्ये देखील लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. प्रकटीकरण अध्याय 19, 21 आणि 22 मध्ये बायबल स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या आत्मिक कार्यांबद्दल भविष्यवाणी करते. कोकऱ्याची स्त्री, कोकऱ्याची वधू, आत्मा व वधू. भाऊ आणि बहिणींनो, आपण यावर विचार करूया. फक्त पिता परमेश्वरावर विश्वास ठेवणे योग्य आहे का? की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर या दोघांवर विश्वास ठेवणे योग्य आहे? परमेश्वराची इच्छा काय आहे? जर चर्चला योग्य उत्तर सापडले नाही, तर ते योग्य मार्ग देखील शोधू शकत नाही. यामुळे जगभरातील चर्च सतत कमी होत आहे आणि अविश्वासूंप्रमाणे अनिष्ठ बनत आहेत. जर आपण परमेश्वराच्या शिकवणीचे पालन केले, तर परमेश्वराने आपल्याला आत जाताना आणि बाहेर येताना आशीर्वाद देण्याचे वचन दिले नव्हते का? मला आशा आहे की तुमचा पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर खरा विश्वास असेल. या व्यतिरिक्त मला आशा आहे की तुम्ही आपल्या अंतःकरणावर कोरून घ्याल की परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर जाणे तेच आहे जे बायबल आपल्याला शिकवते. ते सर्वात सत्य आहे आणि मुक्ती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. तसेच आपण अनेक लोकांना या सत्याबद्दल माहिती दिली पाहिजे. आपण त्यांना योग्यरित्या शिकवले पाहिजे की आपला माता परमेश्वरावर विश्वास का आहे. या प्रकारे आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या होण्याचे पद प्राप्त करू शकत नाही का?
परमेश्वराच्या मुलांनी जगाला हे दाखवून दिले पाहिजे की त्यांच्याकडे फक्त पिता परमेश्वरच नाही तर माता परमेश्वर देखील आहे. मूळ हिब्रू बायबलमध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल 2500 वेळांपेक्षा जास्त नोंद आहे. जर आपण परमेश्वर या संज्ञेसाठी मूळ हिब्रू बायबल पाहिले तर ते बहुवचन संज्ञा म्हणून नोंदवले जाते. तुम्हाला असे वाटते का की परमेश्वराला एकवचनी शब्द माहीत नव्हते आणि त्यांनी म्हटले आपण मनुष्य जातीला आपल्या प्रतिरूपात बनवूया आणि त्यांनी नर आणि नारी निर्माण केले? परमेश्वराच्या नर स्वरूपाच्या प्रतिमेला पिता परमेश्वर म्हणून ओळखले जात नाही का? मात्र लोक परमेश्वराकडे दुर्लक्ष करत आहेत ज्यांच्याकडे नारी स्वरूप आहे. याचा अर्थ आहे की ते परमेश्वराला पूर्णपणे समजत नाहीत. काही लोक इफिसियन्स अध्याय 4 वर आणून या विषयावर वादविवाद करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला स्वतः खात्री करण्यास सांगतो की ते असे का बोलत आहेत आणि बायबलमध्ये अशी वचने का अस्तित्वात आहेत. या आपण इफिसियन्स अध्याय 4 वचन 4 वर एक दृश्य टाकूया. तुम्हास झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. वचन 5. प्रभू एकच, विश्वास एकच, बप्तिस्मा एकच. लोक विचारतात येथे एकच परमेश्वर आहे. पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर कसे असू शकतात याविषयी थोडे पुढे पाहूया. वचन 6. देव जो काय सर्वांचा पिता तोही एकच आहे. सर्व लोकांनो पिता परमेश्वर काय म्हणतात? पिता एक आहेत. मात्र येथे आणखी कोण आहे? आपण प्रचार करतो की माता परमेश्वर त्यांच्या सोबत आहेत. आपण कधीच शिकवत नाही की 2 पिता आहेत. आपण हे चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितले पाहिजे. ज्या काळात पुरुष वित्त आणि घराची जबाबदारी सांभाळत होते त्या काळात स्त्रिया जवळपास अस्तित्वातच नव्हत्या. जुन्या कराच्या काळात ते सावलीसारखे होते. त्यावेळी जनगणना करताना महिलांचा समावेश करण्यात आला नव्हता. स्त्रियांना पुरुषांच्या अधीन समजले जात असे. पण ज्या युगामध्ये प्रकटीकरण अध्याय 19 वचन 7 पूर्ण होत आहे, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. कोण प्रकट होते? परमेश्वरने म्हटले आहे की आपण माता परमेश्वराबद्दल जाणून घेतले पाहिजे आणि त्यांचे अस्तित्व मानवजातीला प्रकट केले पाहिजे. परमेश्वराच्या निर्माण कार्याबद्दल विचार करा. 6व्या दिवशी त्यांनी आदमाची फासळी घेऊन हवेला निर्माण केले नाही का? त्याचप्रमाणे आत्मिक हवेला मानवजातीसाठी प्रकट केले पाहिजे. अशा प्रकारे बायबल हवेला सर्व जीवधारी जनांची माता असे संबोधते. या आपण यावर एक दृष्टी टाकूया. या आपण उत्पत्ती अध्याय 3 वचन 20 पाहूया. उत्पत्ती अध्याय 3 वचन 20 मध्ये असे लिहिले आहे, आदमाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती काय अवघ्या जीवधारी जनांची माता होय. आदम आणि त्याची पत्नी हव्वा या प्रकारे परमेश्वराने त्यांना निर्माण केले. 6 दिवसांची सृष्टी 6000 वर्षांच्या भविष्यवाणीच्या सावलीच्या रूपात काम करत नाही का? मग 6व्या दिवशी अगदी शेवटच्या घटकामध्ये कोणाला निर्माण करण्यात आले? ती हव्वा होती. शेवटी जेव्हा हव्वा आदमाच्या फासळीतून बाहेर येते, म्हणजेच परमेश्वराच्या मुक्तीच्या कार्याच्या शेवटी, तेव्हा माता परमेश्वराला देखील मानवजातीसमोर प्रकट केले पाहिजे. बऱ्याच काळापासून चर्चने ख्रिस्ताच्या प्रेमावर भर दिला आहे. वडिलांचे आपल्या मुलांवर महान प्रेम आहे, पण मातेच्या प्रेमाबद्दल काय?
자녀의 जी मुलांसोबत एक देह बनते ती त्यांची माता आहे. 이제는 어머니입니다. 9 महिन्यांपर्यंत तुम्ही एका छोट्या नाभीच्या माध्यमातून तुमच्या मातासोबत एक होता. त्यामुळे जेव्हा मुलांच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा कोणते धोके लक्षात न घेता पुढे पाऊल टाकते 바로 누굽니까? 엄마들입니다. ती माता आहे. म्हणूनच मला वाटते की माता धैर्यवान असतात. 그럼 천지와 만물을 창조하신 मग जेव्हा निर्माणकर्ता परमेश्वर मानवजातीला जीवन देतो 생들에게 तेव्हा ते पित्याद्वारे देखील संतती जन्माला येऊ देऊ शकत नाहीत का? 든지 자녀를 갖게 할 수 있지 않습니까? 근데 मात्र त्यांनी माताच्या माध्यमातून मुलांना जन्म देणे निवडले. 갖게 만드시고 또 어머니 परमेश्वराने मानवजातीला त्यांच्या माताकडून मायट्रोकोन्ड्रियल DNA प्राप्त करण्याची व्यवस्था देखील केली आहे. 하나님께서는 그렇게 섭리해 놓으셨습니다. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11 नुसार सर्व कोणाच्या इच्छेने निर्माण झाले? 만물이 तुझ्या इच्छेने तेच झाले. 다 창조되었다. 오늘날 आज परमेश्वराला सोडून जीवन जगणे मूर्खपणाची निवड आहे. 어리석은 사람들의 선택이라고 볼 수 있습니다. आपण परमेश्वराचा विचार केला पाहिजे. 온 우주가 पुन्हा एकदा लक्षात ठेवून की संपूर्ण विश्व परमेश्वराच्या सामर्थ्याने चालते या आपण एलोहिम परमेश्वराला सार्वकालिक गौरव आणि स्तुती अर्पण करूया. 뿐만 아니라 어머니 ज्यांनी आपल्याला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर या दोघांवर विश्वास ठेवण्यायोग्य विश्वास दिला आहे. 함께 영원한 जसे की आपण पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात हे करूया की आज आपण जो शब्बात दिवस पाळतो तो पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी स्थापित केलेला नियम आहे. 법도 인멸 या आपण मुबलक आशीर्वादांनी भरलेला एक आशीर्वादित शब्बात दिवस ठेवूया. 축복받는 तुम्हाला कृपा प्राप्त झाली असेल अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार. 감사합니다.